नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 3 परिसर अभ्यास पाठ 6 आपल्या गावाची ओळख. आपलं गाव कसं आहे, ते गाव कसं तयार झालं, आज जी गावं आपल्याला दिसतात ती गावं अशीच आहेत का सुरुवातीपासून, का सुरुवातीला ती वेगळी पद्धतीची होती? ती गावं कशी तयार झाली याची माहिती आपण आपल्या आजच्या या पाठामध्ये घेणार आहोत. पाठाच्या सुरुवातीला एक छोटासा खेळ आहे शब्दकोड्याचा. तो शब्दकोड्यांचा खेळ आपण खेळून बघूया. दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे शोधा. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्दकोड आहे. वर्तमानपत्रामध्ये अनेक शब्दकोडी येत असतात आणि ती शब्दकोडी आडवे रकाने आणि उभे रकाने याच्यामधले शब्द अक्षर जोडून तयार करायचे असतात. या शब्दकोड्यामध्ये आपल्याला आडवे रकाने आणि उभे रकाने यामधील जी अक्षर आहेत ती अक्षर जोडून आपल्याला शब्दकोड तयार करायचं आहे. तर आपण एक 4-5 गावांची नावं या शब्दकोड्यामध्ये शोधू. पहिलं अक्षर आहे बघा भं, भंडारा. भंडारा उभा शब्द तयार झाला भंडारा. त्याच्याच खाली सातारा. ह्या 3 बॉक्स मधला एक एक अक्षर आपण घेतलं तर सातारा तयार होतं. पुढे जर आपण आलो, शोधलं नाशिक. आडवं बघायचं, उभं बघायचं, नाशिक. खडकी, आपल्या औरंगाबादचं जुनं नाव आहे खडकी. देहू. कोल्हापूर, इथं उभं आडवं सोलापूर. हे आडवं ठाणे. सावंतवाडी. अशी अनेक गावं या शब्दकोड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, गावांची नावं तर आपण पाहिली, पण एक मूळ प्रश्न असा आहे की ही गावं कशी तयार होतात. ही गावं कशी तयार होतात याची माहिती आज आपण घेऊया. हा प्रश्नाची सोडवणूक आपण करण्यासाठीच हा धडा बघतोय. गाव कसं तयार होतं. आज आपण गावाकडे जातो. गावाकडे गेल्यानंतर गावामध्ये पक्की घरं आहेत, गावामध्ये जायला रस्ता आहे, गावामध्ये शाळा आहे, गावातली लोक शेती करतात, चांगलं जीवन जगतात, ते भटकत नाहीत. परंतु शेकडो हजारो वर्षापूर्वी माणसाचं जीवन असंच होतं का, तर किंवा हा गाव असा होता का, तर नाही. तर खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता. शेतीचा जेव्हा शोध नव्हता त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. शेकडो वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी माणूस आज जसा आहे तसा नव्हता. तो भटक्या अवस्थेमध्ये जीवन जगत होता. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, तुम्ही चित्रामध्ये बघत असाल, ही गावं अशी नव्हती पहिले. तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सतत जाणे, भटकणे, अन्नासाठी भटकणे, कारण शेतीचा शोध लागलेला नव्हता. शेतीचा शोध नसल्यामुळे एका ठिकाणी त्याला अन्न मिळत नव्हतं. तर मग तो भटकत भटकत असताना कोणतं अन्न खायचा, कोणत्या पद्धतीचं अन्न खायचा, तर जंगलातली फळं, जंगलातली कंदमुळं या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. ही फळं आहेत, काही फळं आणि ही कंदमुळं. एवढंच तो खात नसे, अनेक प्रकारची फळं आणि प्राण्यांची शिकार करणे आणि आपलं जीवन जगणे, हे या पद्धतीचं जीवन, या पद्धतीचं जगणं माणूस जगत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत जाणे, शिकार करणे, प्राण्यांची शिकार करणे, प्राण्याला मारणे आणि खाणे, आणि कंदमुळं, फळं हे खाणं. एका ठिकाणचे प्राणी संपले की दुसऱ्या ठिकाणी जाणं, एका ठिकाणचे फळं संपले की दुसऱ्या ठिकाणी जाणं, एका ठिकाणचं कंदमुळं संपले की दुसऱ्या ठिकाणी जाणं. त्याला अगोदर शेती माहीत नव्हती. परंतु हळूहळू हळूहळू माणसाचा विकास होत गेला आणि पुढं माणसाला शेतीचा शोध लागला. कशाचा शोध लागला? शेतीचा शोध लागला. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली. एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकाच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले. त्यांच्यात
सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, माणूस अगोदर भटकं जीवन जगायचा, शिकार आणि फळं कंदमुळं खायचा, परंतु भविष्यामध्ये नंतर त्याला शेतीचा शोध लागला आणि शेतीचा शोध लागल्यानंतर त्याचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, जगण्यासाठी जाणं बंद झालं. त्याला ह्या शोध लागला की जमिनीमध्ये एक बी जर पडलं तर ते उगतं, त्याचं झाड तयार होतं, त्याच्यापासून फळं येतात, त्याच्यापासून अन्न येतं, धान्य येतं आणि ते खाल्लं की आपलं जीवन आपल्याला जगता येतं. हे याचा शोध त्यानं लागला आणि मग जिथं सपाट जमीन असेल त्या सपाट जमिनीवर तो शेती करू लागला. परंतु कुठं? नदीच्या किनाऱ्यावर, नदीच्या काठाजवळ. कारण तिथं नदीच्या काठाजवळ एक तर शेतीला पाणी मिळत होतं, त्याला प्यायला पाणी मिळत होतं आणि शेतीचा शोध लागल्यामुळं तो आता त्याचं भटकणं बंद झालं आणि त्यानं घरं बांधली. एकाच ठिकाणी घरं बांधायला सुरुवात केली. अनेक लोकांनी एका ठिकाणी घरं बांधायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं माणूस आता शेती करू लागला. शेती करत असताना त्याला त्याचं भटकणारं जीवन त्याचं बंद झालं आणि शेतीचा शोध लागल्यामुळं लोक घरं बांधून एका ठिकाणी राहू लागले. अशा पद्धतीनं काही घरांची वस्ती तयार झाली आणि काही वस्तींचे गाव तयार झाले. अनेक लोक एकत्र राहू लागली. त्याचा फायदा असा झाला की लोक एकत्र राहिल्यामुळं लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सुरक्षितता, त्याला सुरक्षित वाटायला लागलं. जंगली प्राण्यांपासून, जंगली स्वापदांपासून त्याला सुरक्षित वाटायला लागलं. त्याच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं माणूस त्याचं फिरणं बंद झालं आणि फिरणं बंद झाल्यामुळं त्याचं जगणं सुसह्य झालं आणि तो आता एकाच ठिकाणी राहू लागला आणि अशा पद्धतीनं आज दिसणारी गावं तयार झाली. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामं वाढली. ही सगळी कामं एकच व्यक्ती करू शकत नव्हती, म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली. उदाहरणार्थ लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे हे काम काही लोक करायला लागली. कापड विणण्याचे काम काही लोक करायला लागली. दागिने बनवण्याचे काही लोक करायला लागली. मातीची भांडी तयार करण्याचं काही लोक काम करायला लागली आणि अशा पद्धतीनं विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. माणसानं त्याचं जीवन भटकेच्या नंतर शेती, शेतीच्या नंतर गाव आणि गावाच्या नंतर कारागीर. कारागीर कसे तयार झाले? तर शेतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा शेती करत असताना शेतीमध्ये काम करण्याची अनेक कामं वाढली. शेतीमध्ये काम करताना त्याला वेगवेगळ्या अवजाराची गरज भासू लागली आणि अवजारांची गरज भासत असताना आता ती अवजारं कुणी तयार करायची? तर ती अवजारं तयार करण्याचं काम वेगवेगळे लोक करू लागले. हे बघा, ही शेतीसाठी लागणारी अवजार आहेत. ही शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं. हा जुन्या पद्धतीचा नांगर आहे. ही पेरणी करण्याची तिफन आहे. आज आधुनिक पद्धतीचा हा ट्रॅक्टर आहे. ही शेतीसाठी लागणारी विविध हत्यारं, कुऱ्हाड, विळा हे. तर अशा पद्धतीची हत्यारं तयार करण्याचं काम कुणी? हे बघा, हा भांडी तयार करणारा माणूस. हा भांडी तयार करणारा माणूस शेती करत असताना, एकत्र राहत असताना आता त्याला घरातली जी भांडी आहेत ती भांडी तयार करण्याचं काम एक माणूस करू लागला. तो कुंभार तयार झाला. दुसरा दागिने तयार करण्याचं काम करू लागला. त्याला सोनार लोक म्हणू लागले. काही लोक लोखंडाच्या वस्तू तयार करण्याचं काम करू लागले. त्याला लोक लोहार म्हणायला लागले. ही बाई इथं धागे बनवण्याचं काम करते, हिला विणकर म्हणायला लागले. अशा पद्धतीनं हे कारागीर आहेत सगळे आणि हे कारागीर निर्माण झाले आणि मग जो व्यक्ती, जे कुटुंब मातीची भांडी तयार करू लागलं ते कुटुंब अनेक वर्ष
मातीचीच भांडी तयार करू लागलं आणि अशा पद्धतीनं मग काय तयार झालं? अशा पद्धतीनं लोक अनेक वर्ष अनेक वर्ष एकच काम करू लागले आणि अनेक वर्ष एकच काम केल्यामुळं त्या घरामध्ये कारागीर निर्माण झाले आणि तेच कारागीर हळूहळू भविष्यामध्ये आपला पारंपरिक व्यवसाय करू लागले. इथे तुम्हाला काही शेतीची अवजारं दिसतील. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात मी आत्ताच तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं. जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. जुनी अवजारे मी दाखवले. नवीन अवजार आपलं ट्रॅक्टर आहे ते सुद्धा दाखवलं. नवीन अवजार जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता शेतीमध्ये एक नवीन अवजार आता आलंय शेतकऱ्याचा काम करण्यासाठी. तुम्हाला हे दिसत असेल. हे बघा, ही जुनी अवजार आहेत. ही जुनी अवजारं. या जुन्या अवजारामध्ये तुम्हाला दिसत असेल हे जुनी अवजार आहेत. अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धती तिफन होत. हा नांगर होता. ही तिफन आहे. पेरणी करण्यासाठी हे यंत्र वापरलं जातं बैलाच्या साहाय्यानं. हे ट्रॅक्टर आहे. नांगरणी करायचं असेल तर आता नांगर हा जुन्या पद्धतीचा नांगर गेला, नवीन नांगर आला. शेतकऱ्याचं मळणी करण्यासाठी एक नवीन यंत्र इथं आलंय. त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे बघा, मळणी यंत्र. ज्या मळणी यंत्रामध्ये शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीनं खूप कष्ट करून धान्यातून बी बाहेर काढावं लागायचं. परंतु आता या यंत्रामुळं शेतकऱ्याचं खूप कष्ट आता कमी झालेत. त्या यंत्रात बघा, त्या यंत्रामध्ये हे सगळे शेतकरी जे शेतातला जो धान्य आहे ते धान्य याच्यामध्ये या यंत्रामध्ये टाकतात. बघा, हे यंत्रामध्ये कसं टाकलं जातं ते फिरतं आणि त्याच्यातून खालच्या बाजूला कसं इथं हे खालच्या बाजूला धान्य पडतंय. भुसा एका बाजूला, धान्य एका बाजूला. हे आहे मळणी यंत्र आणि या मळणी यंत्रामधून शेतकऱ्याचं खूपच कष्टाची जी कामं आहेत ती कष्टाची कामं बऱ्यापैकी कमी झालेली आहेत. बऱ्यापैकी हे नवीन तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांनी आता नवीन तंत्रज्ञानाचा त्यानं वापर चालू केलेला आहे आणि हे मळणी यंत्र तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तर हे असतं अशा पद्धतीचं मळणी यंत्र. बघा, हे हरभरे काढणं चालू आहे. हे हरभऱ्याचे बी त्यातून बाहेर पडतं, हरभरे बाहेर पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याला आता नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि शेतीमध्ये तो आता नवीन पद्धतीची प्रगती करायला लागला. गावामध्ये आपण पुढे जाणार आहोत की काही गावामध्ये काही वास्तू असतात. इथे बघा, तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत. दोन शब्द आहेत, वास्तू आणि वस्तू. वास्तू म्हणजे इमारत, वास्तू म्हणजे इमारत आणि वस्तू म्हणजे वेगळं काही. तर वास्तू, तर काही गावामध्ये मंदिर असतात, काही गावामध्ये लेणी असतात, काही गावामध्ये मस्जिद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात, इमारती असतात. या वास्तूवरून गावाची ओळख निर्माण होत असते. गावं कशी तयार झाली तर आता आपण पाहिलीच. परंतु सगळ्याच गावाची ओळख आहे का आपल्याला? नाही. काही गावं अतिशय प्रसिद्ध आहेत. मग ती का प्रसिद्ध झाली? तर त्याची कारणं आहेत. तर त्याची कारणं अशी आहेत की त्या गावामध्ये इतर गावापेक्षा काहीतरी वेगळं आहे. मग काय वेगळं आहे? तर त्या गावामध्ये एखादा किल्ला आहे, त्या गावामध्ये एखादं मंदिर आहे, त्या गावामध्ये एखादं ऐतिहासिक वास्तू आहे, त्या गावामध्ये एखादा मोठा चर्च आहे, त्या गावामध्ये कुणाचं तरी स्मारक आहे आणि अशा त्या वास्तूवरून आपल्याला त्या गावाचा इतिहास समजतो. गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते. आपल्याला गावाचा इतिहास समजण्यास मदत होते आणि अशा काही वास्तूपासून त्या गावाची ओळख होते. ते गाव त्या वास्तूपासून ओळखलं जातं. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल काही वास्तू आहेत. आता हा बघा, सगळ्यात पहिलं चित्र दिसते तुम्हाला, हा रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांची ही समाधी आहे. हा किल्ला, रायगड किल्ला
या किल्ल्यावरून रायगड ओळखला जातो, रायगड जिल्हा ओळखला जातो. त्या जिल्ह्याची ओळख हा रायगड आहे. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बीबी का मकबरा, औरंगाबाद. औरंगाबादला आलो तर आपण ओळखलं जातं. औरंगाबाद कशावरून प्रसिद्ध आहे? तर बीबी का मकबऱ्यावरून प्रसिद्ध आहे. हजारो शेकडो वर्षापासून हा बीबी का मकबरा उभा आहे. याच्यावरून ह्या गावाची ओळख आहे. इथे तुम्हाला दिसत असेल विठ्ठल रुक्माई मंदिर, विठ्ठल आणि रुक्माईची ही प्रतिमा. पंढरपूर, ह्या मंदिरावरून पंढरपूरची ओळख आहे. या बीबी का मकबऱ्यावरून औरंगाबादची ओळख आहे. या स्मारकावरून रायगड किल्ल्यावरून रायगडाची ओळख आहे. हे चित्र, खालचं चित्र तुम्हाला दिसत असेल, हे चित्र आहे शेगावचं. आनंद सागर नावाचा बगीचा तिथं आहे. त्या बगीच्यावरून शेगाव गजानन महाराजाचं ओळखलं जातं. हे चित्र कशाचं आहे तुम्हाला माहित नसेल. हे संग्रहालय आहे, वस्तू संग्रहालय. तेर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेर नावाचं गाव आहे आणि तिथं हे जुन्या काळातल्या हजारो वर्षापूर्वीच्या वस्तू तिथं सापडलेल्या आहेत आणि त्याचं संग्रहालय तयार केलंय. या संग्रहालयावरून तेर नावाचं गावाची ओळख आहे. रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय तेर. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे किल्ले असतील, वेगवेगळे मंदिरं असतील, वेगवेगळे चर्च असतील, वेगवेगळी स्मारक असतील, यावरूनच काही गावांची ओळख ही होत असते आणि काही त्या वास्तूवरून ती गावं ओळखली जातात. ह्या वास्तू प्रत्येक ठिकाणी आहेत का, प्रत्येक गावात आहेत का? नाही. तर या वास्तू काही गावातच आहेत. ह्या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे. तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. तो ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. हा आपला ठेवा आहे. ही मंदिरं पुन्हा पुन्हा उभी राहत नाहीत. हे किल्ले पुन्हा पुन्हा बांधता येत नाहीत. तर हा जुना ठेवा आहे. ते सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की काही गावांची ओळख तिथल्या वास्तूमधून होते. पण सगळ्याच गावाला वास्तू आहेत का? सगळ्याच गावाला किल्ले आहेत का? सगळ्याच गावाला तुमचे मंदिर आहेत का? तर नाही. काही गावांची ओळख ही तिथला गावचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला, यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. मी अगोदर तुम्हाला सांगितलं की रायगडाच्या किल्ल्यावरून रायगड प्रसिद्ध आहे. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरावरून पंढरपूर प्रसिद्ध आहे. तुळजापूरच्या मंदिरावरून तुळजापूर प्रसिद्ध आहे. औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्यावरून औरंगाबाद प्रसिद्ध आहे. तर काही ठिकाणच्या जत्रा, काही ठिकाणचे उरूस, काही ठिकाणचे धार्मिक मंदिरं, याच्यामुळे सुद्धा तिथली गावं प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहित आहे का? हे बघा, तुम्हाला माहित आहे का? छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यात तळेगाव दिंडोरी गावाजवळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. त्यामुळे या गावाला तळेगाव असे नाव पडले. शिवाजी महाराज तळेगावला थांबले सुरतून येताना, म्हणून त्याचं नाव पडलं तळेगाव. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये धामण नावाचा वृक्ष जास्त आढळतो, म्हणून त्या गावाला धामणगाव असं नाव पडलं. धामणगाव, झाडावरून त्या गावाचं नाव धामणगाव पडलं. काही गावाला पिंपळाचे झाडं जास्त असतात म्हणून पिंपळगाव, काही झाडाला बाभळीचे झाडं जास्त असतात म्हणून बाभूळगाव, काही झाडाला वेगवेगळ्या झाडावरून काही गावाचं नाव पडतं, काही गावाचं नाव फुलावरून काही त्या गावाचं नाव पडतं, काही गावाचं नाव प्राण्यावरून पडतं. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक गाव आहे परतूर तालुक्यामध्ये, आष्टी धोतर जोड्याची, त्या गावाचं नावच आहे आष्टी. कोणती आष्टी हो? म्हणजे धोतर जोड्याची आष्टी. का? तर तेथे पूर्वी उत्तम व तलम धोतर जोड्या तयार होत असत. त्यामुळे त्या गावाला आष्टी धोतर जोड्याची म्हणून ओळखले जाते. त्या गावाला जी लोक धोतर घालतात, तर त्या गावाला अतिशय चांगल्या क्वालिटीचे धोतर तयार होत होते, म्हणून त्या गावाला आष्टी, पण धोतर जोड्याचे आष्टी नाव पडलं. हे करून पहा. तुमच्या गावचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा. आपल्या घरी गेलं की आपल्या आईला विचारायचं, पप्पा आपलं जे गाव आहे बुटखेडा, आता माझं गाव बुटखेडा आहे, बुटखेडा गावाची ओळख कशी पडली? तर हे आपण आपल्या आईला वडिलाला विचारा की गावाचं नाव बुटखेडा का पडलं. होऊ शकतं तिथं बूट बनवत असतील म्हणून बुटखेडा नाव पडलं. व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी
यांच्या नावाशी निगडीत असणाऱ्या गावांची नावे शोधा व लिहून काढा. प्रत्येक गावाला नाव असते, तसेच रस्ता, चौक, पेठ यांचीही नावे असतात. अशी नावे कशी पडली याचा शोध घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यास तुमच्यासाठी आहे, हे करून बघा. आपण पाहिलं काही गावांची नावं तिथल्या किल्ल्यावरून पडतात, काही वस्तूवरून पडतात, काही झाडावरून पडतात, काही पदार्थावरून पडतात. पण काही गावांची नावं ह्या तिथल्या लोकांमुळे सुद्धा ते गाव प्रसिद्ध होतं. तिथली माणसं, तिथली लोक, तिथल्या व्यक्ती, त्या व्यक्तीमुळे सुद्धा काही गावांची ओळख ही निर्माण होते. असंच एक गाव आहे खेड, पुणे जिल्ह्यामध्ये खेड. आणि हे खेड नावाचं गाव शिवराम हरी राजगुरू यांच्या नावावरून प्रसिद्ध झालेलं आहे. हे त्यांचं गाव आहे. कोण होते शिवराम हरी राजगुरू? हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. असे हे राजगुरू. आणि या राजगुरूंचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये खेड या गावी झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या देशासाठी हुतात्म्य पत्कारलं आणि म्हणून त्या गावाची ओळख त्यांच्यामुळं आहे, खेड. आणि आता त्या गावाचं नाव बदललेलं आहे आणि त्या गावाला आता राजगुरुनगर असं नवीन नाव देण्यात आलंय. म्हणजे बघा, एक छोटंसं खेड आता राजगुरुनगर म्हणून ओळखलं जातं. तर शिवराम हरी राजगुरू यांच्या नावानं ते गाव ओळखलं जातं. हे तुम्हाला करून पाहायचं आहे. काही गावं, दुसरं एक गाव आहे बघा, दुसरं एक गाव आहे की ज्या गावाचं नाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर नावाचं गाव आहे. शेंडगाव, त्याला सेनगाव असं सुद्धा म्हणतात. हे शेंडगाव गाडगे बाबांच्या नावानं ओळखलं जातं. गाडगे बाबाचं गाव आहे ते. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबुंजी झिंगराजी जानोरकर होय. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव आहे. आणि हे शेंडगाव संत गाडगे बाबाच्या नावाने ओळखलं जातं. संत गाडगे बाबा भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध असे संत आहेत की ज्यांनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र दिला, ज्यांनी स्वच्छता ही लोकांच्या मनावर बिंबवली, असे गाडगे बाबा. आणि या गाडगे बाबांच्या कीर्तनातून त्यांनी स्वच्छतेचा प्रसार केला. या गाडगे बाबाचं गाव होतं दर्यापूर तालुक्यामध्ये शेंडगाव. म्हणजे काही गावं बाबांच्या त्यांना 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झालंय. त्यांनी जी जनसेवा केली, स्वच्छतेचा वसा त्यांनी जो लोकांच्या मनावर उमटवला, त्याचा सगळ्या जनमानसात परिणाम झाला आणि त्यांनी या केलेल्या कार्यामुळं त्यांच्या गावाचं नाव महाराष्ट्रभर नव्हे देशभर प्रसिद्ध झालं. अशा पद्धतीनं काही गावांची नावं त्यांच्या काही लोकांच्या केलेल्या कामामुळे प्रसिद्ध होतात. काही लोकांची नावं त्यांनी केलेल्या कार्यामुळे प्रसिद्ध होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की गावाची ओळख कशी तयार होते. गावाची ओळख काही माणसाच्या केलेल्या कार्यामुळे सुद्धा ती गावं प्रसिद्ध होतात. तर काही गावांची ओळख ही त्या गावामध्ये काही जत्रा भरतात, त्या गावामध्ये काही देवळं असतात, त्या गावामध्ये काही लोकांच्या श्रद्धा असतात, त्याच्यामुळं प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातली काही गावं अशी आहेत की ती गावं काही बाजारामुळे प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. तुम्हाला चित्रासमोर दिसत असेल बघा पुस्तकात. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातीचे लोक श्रद्धेने सामील होतात. त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तिथे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे
वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो. अशा बाबीमुळे ही गावाची ओळख होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुसते माणसामुळेच गावं प्रसिद्ध नाहीत, तर काही गावं तिथल्या बाजारामुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी, खंडोबा नावाचं देवस्थान आहे तिथं, आणि त्या देवस्थानाजवळ वर्षातून एकदा जिथं जेव्हा जत्रा असते त्या जत्रेच्या वेळी गाढवांचा बाजार भरतो. पूर्ण महाराष्ट्रातून लोक तिथं येतात आणि तिथं गाढव विक्रीला ठेवले जातात आणि ह्या गाढवांचा महाराष्ट्रातली प्रसिद्ध असा बाजार तिथं भरतो. ज्याला गाढवाची गरज आहे ते लोक जत्रेसाठी सुद्धा येतात आणि गाढव विकतात सुद्धा, खरेदी सुद्धा करतात. मढी नावाच्या तिथं एक देवी आहे, त्या देवीला सुद्धा असा गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. आपण जर नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव नावाचं एक गाव आहे, तीर्थक्षेत्र आहे, तिथं देवाचं ठिकाण आहे. तिथं सुद्धा गाढव आणि घोड्यांचा बाजार भरतो. जे लोक घोडे पाळण्याचा व्यवसाय करतात किंवा ज्या लोकांना घोड्याचं आवड आहे असे लोक त्या ठिकाणी आपला घोडे विकतात आणि घोडे खरेदी सुद्धा करतात. तर अशा पद्धतीनं काही गावं तीर्थक्षेत्राच्या मुळे प्रसिद्ध आहेत, काही गावं तिथल्या विशिष्ट प्रकारच्या बाजारामुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक गावं अशी आहेत की जिथं जनावरांचे बाजार मोठ्या प्रमाणावर होतात. काही गावं अशी आहेत की जिथं पूर्ण महाराष्ट्रातून त्या गावाला गायी बैल विकायला येतात. काही ठिकाणं ही बकऱ्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तर अशा पद्धतीनं गावाची ओळख ही तिथल्या नुसत्या माणसामुळे होत नाही, तर काही ठिकाणी तिथल्या जनावरांमुळे सुद्धा होते, काही ठिकाणी वृक्षामुळे होते, काही ठिकाणी भाजीपाल्यामुळे होते, काही ठिकाणी फळामुळे होते, काही ठिकाणी फुलामुळे होते. तर अशा पद्धतीनं बघा, इथं तुम्हाला चित्रामध्ये समोर दिसत असेल आठवडी बाजार. या आठवडी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू येतात. आठवडी बाजारामध्ये अनेक शेतकरी आपला माल विकायला घेऊन येतात. लोक वाहतुकीची साधनं त्याच्यासाठी लागत असतात. तर हा एक छोटासा अभ्यास आहे, तर हा अभ्यास तुम्ही करून बघायचा आहे. गावच्या बाजारामध्ये आठवड्याच्या बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा, पुढील प्रश्न त्याला विचारा आणि त्याची मुलाखत घ्या. एक 3-4 प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही विचारायचे आणि त्याची मुलाखत घ्यायची. बाजार कशासाठी असतो? दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडी बाजारावर अवलंबून असतात. आपण पाहिलं गावाची ओळख, गाव कसं तयार झालं ते आपण पाहिलं. भटका माणूस गावात कसा स्थिरावला ते आपण पाहिलं. शेतीची ओळख आपण पाहिली. शेती करत असताना कारागीर कसे तयार झाले ते आपण पाहिलं. नंतर गावाची ओळख कशी होते ते आपण पाहिलं. पण आता गावातील लोकांच्या ज्या गरजा असतात, रोजच्या गरजा, त्यांना कपडे लागतात, त्यांना दवाखाना लागतो, त्यांना अन्नधान्य लागतं, त्यांना भाजीपाला लागतो, त्यांना जनावरं लागतात, त्यांना वेगळं साहित्य लागतं. हे त्यांनी कुठून घ्यायचं? तर हे तर काही गावात मिळत नाही. तर त्याच्यासाठी आहे बाजार, आठवड्याचा बाजार. तर हा आठवड्याच्या बाजारामध्ये हे लोक आठवड्यामधून एकदा तो बाजार तिथं भरत असतो त्या गावाला, आणि मग सगळ्या गावातील लोक, आजूबाजूच्या परिसरातील लोक त्या गावामध्ये येत असतात. आठवडाभर लागणाऱ्या वस्तू त्या बाजारातून घेऊन जात असतात. या बाजारामध्ये गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. काय मिळतं त्या बाजारामध्ये? यात प्रामुख्याने अन्नधान्य, मी सांगितलं, भाजीपाला, शेतीची अवजारं, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात, त्यांना त्यांची खुशाली समजते. एका बाजाराच्या ठिकाणी अनेक आजूबाजूच्या गावातले लोक त्या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये अनेक नातेवाईक असतात. मग ते लोक एकमेकांना भेटतात, खुशाली विचारतात, तुम्ही कसे आहात, आम्ही कसे आहोत, एकमेकाच्या भेटीगाठी होतात. आणि अशा पद्धतीनं दोन गोष्टी एक तर होतात बाजाराच्या ठिकाणी. एक तर त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि एकमेकाची खुशाली सुद्धा आपल्याला त्या बाजारामध्ये
कळत असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढे काही छोटेसे अभ्यास आहे तो तुम्ही बघा. इथं एक शब्दकोड दिलाय. शेजारच्या आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या 2 चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का तो बघा. करून पहा. शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव, गावाचे नाव, नातेसंबंध, प्राण्यांचे नाव, भाजीचे नाव दडले आहे ते शोधा. या चौकटीमध्ये जसं आपण धड्या या पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलं. या पाठामध्ये सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग आहे, आपण काय शिकलो. थोडक्यामध्ये आपण बघूया, आपण काय शिकलो. आपण काय शिकलो तर अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 3-4 मुद्दे लक्षात ठेवायचे की अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. शेतीच्या शोधानंतर माणसाची कामं वाढली. शेतीसाठी लागणारे हत्यारं बनवणे, नंतर पैसे लागले तर सोनं बनवणे, लोखंडाचे दागिने बनवणे, मातीच्या वस्तू बनवणे, नंतर तुमचे कपडे विणणे, अशा प्रकारे माणसाची कामं वाढली. ऐतिहासिक वास्तूमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. जुन्या काळातल्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो. गावातील काही मोठी मोठी माणसं होऊन गेली, त्या माणसामुळं त्या गावाला ओळख आहे. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये अण्णा हजारेचं गाव राळेगण सिद्धी छोटं गाव आहे, पण ते गाव अण्णा हजारेमुळे ओळखलं जातं. त्याच गावाच्या बाजूला हिवरे बाजार नावाचं गाव आहे. ते हिवरे बाजार नावाचं गाव पोपटराव पवारामुळे ओळखलं जातं. इथं आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे पाटोदा. हे पाटोदा नावाचं गाव, तिथले सरपंच आहेत पेरे पाटील, भास्करराव पेरे पाटील. हे 25 वर्षापासून आदर्श सरपंच आहेत. त्यांनी त्या गावाला खूप बक्षिसे मिळवून दिली आणि त्या गावाचं नाव जगभर पसरवलं. असं ते गाव, पाटोदा नावाचं गाव, ते त्या माणसामुळे ओळखलं जातं, पेरे पाटलामुळं. तर अशा पद्धतीनं गावाची ओळख तिथल्या माणसामुळं, तिथल्या प्राण्यामुळं, तिथल्या बाजारामुळं, तिथल्या देवस्थानामुळं होत असते. बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात आणि गावामध्ये लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या गावाच्या ठिकाणी एक आठवडी बाजार असतो आणि तो आठवडी बाजार आठवड्यातून 1 दिवस भरत असतो. तिथं अनेक गरजेच्या वस्तू मिळतात. त्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावातले लोक येत असतात, गरजेच्या वस्तूही घेतात. आजूबाजूच्या बाजाराला आलेल्या आपल्या नातेवाईकांशी भेटगाठ सुद्धा होते, त्यांची खुशाली सुद्धा कळते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज आपल्या गावाची ओळख हा भाग, हा पाठ इथं शिकलेलो आहे, संपवलेला आहे. या पाठावर काही स्वाध्याय आहेत. हे स्वाध्याय तुम्ही वाचायचे आणि या स्वाध्यायाचे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहायचेत. या पाठाच्या मध्ये सुद्धा काही उपक्रम आहेत. हे उपक्रम सुद्धा तुम्ही आपल्या वहीमध्ये, उपक्रमाच्या वहीमध्ये कंप्लीट करायचेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज आपल्या गावाची ओळख करून घेतलेली आहे आणि या गावाबद्दल माहिती मिळवलेली आहे. मला आशा आहे आजचा हा पाठ आपल्याला नक्कीच आवडला असेल. गावाबद्दलची माहिती आपल्याला नक्कीच कळाली असेल. शेवटी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल या चॅनलवर, तर माझी शाळा माझा अभ्यास हे यूट्यूब चॅनल मी तुम्हाला दाखवलंय की जे तुम्हाला इथे दिसत असेल, माझी शाळा माझा अभ्यास हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, आवडलं नसेल तर डिसलाईकचं बटन दाबा आणि अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्यू. तुमचे सर्वांचे आभार. नमस्कार.